आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता येऊन ठेपलेल्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती आता सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते पक्षप्रवेशासाठी सरसावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात इनकमिंगचं सत्र जे आहे ते सुरू आहे। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील सक्रिय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्या सोबत आहेत सोलापूर शहराचे अध्यक्ष संतोष पवार भाऊ। खरं तर अजित पवार गट देखील आता पक्षप्रवेशासाठी सक्रिय झालेला पाहायला मिळतोय। कशा पद्धतीचे एकंदरीत आगामी निवडणुकांचं गणित असणार आहे, काय नक्की पक्षप्रवेश तुमच्यामध्ये होऊ शकतात, काय अपेक्षित आहे? आपण पाहता की सोलापूर शहरामध्ये अनेक पक्षातील लोक प्रवेश करत आहेत। आदरणीय दादांच्या विचाराच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये अनेक दिग्गज लोक पक्षात प्रवेश करताना आम्ही त्यांचं स्वागत करतोय। मी असेल, माझ्यासोबत सुधीर खरडमल साहेब असतील, त्याचबरोबर आनंददादा असतील, त्याबरोबर किसनभाऊ जाधव असतील, त्याचबरोबर तौफिकभाई असतील, आपले जुबेरभाई बागवान असतील, या सर्व नेते मंडळी सोलापूरच्या राजकारणामध्ये एक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार लांबपर्यंत पोहोचवण्याकरता 102 सीट आम्ही लढवण्याची घोषणा आम्ही परवाच केलेली आहे। त्याचबरोबर 50 सीट आम्ही निवडून आणण्याचा निश्चय आमच्या सर्व सामूहिक पद्धतीने आम्ही केलेला आहे। त्याकरता आमचे सर्व सहकारी त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत। येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरातील अनेक पक्षाचे माजी महापौर असतील, माजी उपमहापौर असतील, अनेक दिग्गज लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतील। खरं तर दिलीप माने जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांचा भाजप प्रवेश जो आहे तो रखडलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्या देखील पक्षाने किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासह त्यांची भेट घेतली। काय नक्की दिलीप माने यांना काही साथ घालण्यात आली पक्षामध्ये घेणार असल्याची किंवा येण्यासाठी, कशा पद्धतीचे एकंदरीत चर्चा आहे? दिलीप माने हे सोलापुरातमधील एक मोठं राजकीय व्यक्तिमत्व आहे। त्यांचं अनेक प्रभागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये देखील त्यांची मोठी ताकद आहे। बाजार समितीमध्ये त्यांची सत्ता आहे। त्यांची परवाची जी आम्ही भेट घेतली ती नुकतीच आमची खाजगी भेट होती, परंतु ते दादांचे निकटवर्ती आहेत। दादांचे त्यांचे संबंध सगळ्या सोलापूरला माहिती आहे, ते चांगले संबंध आहेत। आम्ही त्याविषयी घेतलेली जी भेट होती ती आमची खाजगी पद्धतीची भेट होती, परंतु ते आमच्या पक्षात जर आले तर आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करू असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। खरं तर भाजप प्रवेश त्यांचा रखडलेला आहे आणि यापूर्वी देखील दिलीप माने हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याच्या देखील चर्चा होत्या। अगदी अजितदादांनी हुरड्याचं निमंत्रण देखील स्वीकारून त्यांच्याकडे हुरड्याची पार्टी केलेली होती। काय नक्की गणित असणार आहेत दिलीप मानेंना या पुढच्या कालावधीमध्ये जर का राष्ट्रवादीमध्ये आले तर कशा पद्धतीचं त्यांचं स्थान असेल? निश्चितच दिलीप मानेंचा जो भाजप प्रवेश जो आहे किंवा ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा जो काही निर्णय असेल तो निश्चितच स्वतःच घेतील, कारण तो त्यांचा व्यक्तिगत त्यांचा तो अधिकार आहे। ते भाजपमध्ये जायचं किंवा कोणत्या पक्षात जायचं त्यांनी ठरवावं, परंतु ते आमच्या पक्षामध्ये आले तर आम्ही त्याचं स्वागत करू। निश्चितच एक चांगले मोठे नेतृत्व सोलापूर शहराचं आहे आणि त्याचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फायदा होईल। आणि दादाचे त्यांचे संबंध अतिशय चांगले असल्यामुळं एक सोलापुरात एक मोठा नेता राष्ट्रवादीला मिळाल्यासारखं वाटेल आणि आम्हाला त्या गोष्टीचा आनंद होईल। परंतु तो निर्णय कुठला घ्यायचा तो निश्चितच त्यांचा स्वतःचा अधिकार आहे, त्याचा आम्ही त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू। आपण पाहतोय की खरं तर दिलीप माने यांचा भाजप प्रवेश जो आहे तो रखडलेला आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या पदाधिकाऱ्याने जे आहे ती त्यांची खाजगी भेट देखील घेतल्याचं समोर आलेलं होतं। जर का ते पक्षात आले तर निश्चितपणे आम्हाला त्याचा फायदा होईल, एक मोठं नेतृत्व म्हणून दिलीप माने पक्षाला मिळतील अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।